रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींचे तांत्रिक माहिती, घरगुती उपाय, नुकसे, सर्वच माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतोय. तर बघा माय बापाओ, तुम्हाला मी आज एक पॅरालिसिस वर उपाय सांगत आहे. आपल्या चॅनलवर पहिला एक उपाय मी सांगितलेला आहे, लकवा पॅरालिस. तर लकव्यावर पॅरालिसवर तुम्हाला उपाय सांगितलेला आहे, तो उपाय तुम्ही करायचा आहे. आपल्या चॅनलवर जे लोक नेहमी व्हिडिओ बघतात, जे बंधू भगिनी रोज व्हिडिओ बघतात, त्यांना सर्व माहिती असते माझा नंबर कुठे आहे, काय कुठे आहे. पण काही लोक अचानक ज्या दिवशी येतात आणि त्यांना अचानक काही मिळत नाही, तर माझं चॅनल तुम्ही चेक करा, पूर्ण व्हिडिओ बघा, त्यावेळेस तुम्हाला माझा नंबर कुठे ना कुठे मिळून जाईल. तर मी एक व्हिडिओ दिलेला आहे, पुन्हा आज दुसरा उपाय देतोय, लकव्यावरचा दुसरा उपाय, दुसरा नव्हे तर तिसरा उपाय. एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण दुसरा एक उपाय सांगितलेला आहे. आपल्याकडे असे अनेक उपाय येते, तर ज्याला जो उपाय सोपा वाटेल, जो उपाय जवळचा वाटेल, ज्याला जी वनस्पती मिळतील त्यांनी त्या वनस्पती घेऊन तो उपाय करायचा आहे. आणि माझ्या उपायावर तुम्हाला जर संशय शंका असेल तर तुम्ही अजून वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने तो उपाय करा. तर बघा, एखाद्याला जर पॅरालिसिस झाला, झटका गेला तर एकदम गेल्या लगेच तुम्ही हा उपाय चालू करा. तुमचे कुठलेही औषधं चालू असताना तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायानं कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तुमच्या गोळ्या औषधं असतानाही तुम्ही हा उपाय चालू करू शकता किंवा दवाखान्यात असताना सुद्धा हा उपाय तुम्ही घेऊ शकता. तर त्यासाठी काय करायचंय, आपण जशी गोळी खातो त्याप्रमाणे आपल्याला एक लसूण हा सर्वांना माहित आहे, आणि ज्यांना लसूण माहित नाही त्यांना इथे मी लसूण दाखवतोय. बघा, तर हा लसूण आहे. तर ह्या लसणाच्या अशा पाकळ्या करायच्या आहेत आणि अशा पाकळ्या करून सुरुवात करायची पहिल्या दिवसापासून. हा उपाय तुम्हाला 21 आणि 21 किती 42 दिवसाचा उपाय आहे. 42 दिवसाचा कोर्स आहे. तर 42 दिवसाचा कोर्स केल्यानंतर 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुमचा पॅरालिसिस, तुमचा लकवा पूर्णपणे बरा झालेला असेल. तर बघा, त्यासाठी काय करायचंय, एक जी लसूण कांदी आहे, एक जी लसणाची पाकळी आहे, ती पाकळी गिळायची आहे. काय करायचे, पाण्यासोबत गिळायची आहे. पहिल्या दिवशी एक पाकळी गिळा, दुसऱ्या दिवशी 2 पाकळ्या, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, अशा वाढवीत जाऊन 21व्या दिवशी तुम्हाला 21 लसूण कांद्यांच्या पाकळ्या गिळायच्या आहेत. ती गिळून घ्यायच्या आहेत पाण्यासोबत. जशी गोळी पाण्यासोबत गिळतो त्याप्रमाणे लसणाची पाकळी पाण्यासोबत गिळायची आहे आणि ती वाढवीत जायची आहे. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, 13व्या दिवशी 13, 14व्या दिवशी 14, 15व्या दिवशी 15, 16व्या दिवशी 16, 17व्या दिवशी 17, 18व्या दिवशी 18, 19व्या दिवशी 19 आणि 20व्या दिवशी 20 आणि 21व्या दिवशी 21 पाकळ्या तुम्हाला पाण्यासोबत गिळायच्या आहेत. 21 गिळाल्या की पुन्हा कमी करते यायचे. पुन्हा कमी कशा करायचे, आज 21 गिळाल्या नंतर काय करायची, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशी पुन्हा एक यायची. आणि एक पाकळी गिळाल्यानंतर तुम्हाला हा कोर्स पूर्णपणे बंद करायचा आहे. तर असा उपाय तुम्ही केल्याच्या नंतर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, असे माझ्याकडून 80 वर्षाची माणसं सुद्धा रिपेअर झालेली आहेत. तर हा उपाय तुम्ही करा, घरच्या घरी करा. तुमचं औषध चालू असू द्या, काही असू द्या, हा उपाय केल्यानं कुठलाही साईड इफेक्ट नाही, काही नाही. तर असा उपाय केल्यानंतर मी गॅरंटी देऊन सांगतो, तुमचा लकवा पॅरालिस पूर्णपणे बरा होईल. घरच्या घरी साधा सोपा घरगुती लसणाचा उपाय हा करून आपण लकव्यापासून, पॅरालिसिस पासून 100% बरे व्हा. एकल वनस्पती आहे आणि पूर्णपणे बरे व्हा आणि सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, तुमचे आरोग्य चांगलं राहावं अशी मी प्रार्थना करून आणि थांबतो. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.